तयार नव्हती. मग नंतर माझी मम्मी मला दर गुरुवारी घरीच ठेवायची. तू म्हटली होती ना, तू म्हटली म्हणून मी तिला टाकलं. तू सांगितलं होतं ना, की ती घरी राहील म्हणून तू घरी राहायचं. मग मी दर गुरुवारी घरीच राहायचे, शेतात कापूस वेचायचा असेल, जे काम असेल त्यासाठी. आणि मग नेमकं गुरुवारी देशमुख टीचरचा इंग्लिशचा क्लास असायचा. मग टीचरला वाटायचं की ही तर हुशार आहे, म्हणजे करू शकते, तर ही दर गुरुवारी इंग्लिशच्याच क्लासला घरी राहते. मग एक दिवस माझ्या वडिलांना बोलल्या की मला म्हणे की तू ना पप्पांना घेऊन ये. मग मी घेऊन आले. मग त्यांना सांगितलं की तुम्ही तिला दर गुरुवारीच कसं काय घरी ठेवता. तर ऍक्च्युली माझ्या वडिलांना ही गोष्ट माहित नव्हती की असं बॅकग्राऊंड आहे त्याचं म्हणून. मग ते म्हटले हा ठीक आहे, येऊन जात जाईल म्हणे, की एवढं काही नाही की दर गुरुवारी वगैरे राहते. म्हणजे ते त्यांच्या कामामध्ये एवढे व्यस्त असायचे की त्यांच्या कदाचित ते लक्षात आलं नसेल की हे असं होतंय सर्व म्हणून. कारण सकाळी उठायचं, आमच्याकडे तेव्हा बरेच गाई म्हशी ते करायचं, नंतर दिवसभर शेतात काम करायचे, आम्हालाही सांभाळायचं, म्हणजे बऱ्याच जबाबदाऱ्या असतात आई वडिलांवर. हे करत करत माझं 10वी झालं. मग 10वीला आले मी, तर ॲक्च्युली मी फर्स्ट सेकंड असायचे स्कूलमध्ये, 10thला थर्ड होते. तर अजून एक इन्सिडन्स असा आहे. गुंजाळ टीचर मला हे शिकवायच्या, भूगोल नागरिकशास्त्र 8वी की 9वीला. मग त्या वर्षी मी असं ठरवलं की आता आपण 10thला जाणार, आपण खूप अभ्यास करायचा. तर मी म्हणजे ॲक्च्युली नाही बोललं पाहिजे अशा गोष्टी. मग मी खूप अभ्यास केला त्या वर्षी भूगोल, म्हणजे प्रत्येकच सब्जेक्टचा, आणि चांगले मार्क्स मिळाले मला. मग चांगले मार्क्स मिळाले, मला वाटलं आता गुंजाळ टीचर माझं कौतुक करतील का, दरवेळेसपेक्षा ह्यावेळेस तिला चांगलं स्कोर आलं बरं. तर मला टीचर मला म्हणतात, म्हणजे मला अजूनही ते सेंटेन्स, तो क्लास मी तिथं बसलेली, टीचर मला कसं बोलल्या ते ॲज इट इज आठवतं. की मला म्हणते नाही नाही, यावेळेस तू कॉपीच केलेली दिसली म्हणे, त्याशिवाय एवढे काही मार्क्स तुला आले नसतील. म्हणजे मी ते मनातून अभ्यास केला होता खरंच, आणि त्या तसं बोलल्या म्हणून कदाचित ते वाक्य मला ॲज इट इज अजूनही आठवतं. तो क्लासही आठवतो. टीचर समोर उभे होत्या, मी सेकंड बेंचवर बसलेले होते, आणि ते आन्सर शीट अशा देत होत्या, आणि मला असं बोलल्या. म्हणजे मला असं झालं होतं की मी काय बोलू आता. म्हणजे मला असं अपेक्षित होतं की असं म्हणतील की हा यावेळेस चांगले आले तुला मार्क्स, पण नाही, तू तर कॉपीच केली असेल म्हणजे यावेळेस. असं झालेला तो इन्सिडन्स. नंतर जगताप सर तर एकदम छान शिकवायचे. पोएम म्हणजे मराठी शिकवायची, तर तेव्हा एकदम छान मस्त सॉन्ग, त्याला लिरिक्स देऊन पोएम शिकवायची की त्याला लर्न होऊन जायच्या स्कूलमध्ये. नंतर मोहिते सरांनी खूप छान इंग्लिश शिकवलं. नंतर देशमुख टीचरनी त्यामध्ये ग्रामर भरपूर ॲड केलं. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की माझं ग्रामर बरं आहे, तर ते फक्त मोहिते सर आणि देशमुख टीचरमुळेच. म्हणजे ॲटलिस्ट बीन कुठं यूज करायचं, टू बी कुठं यूज करायचं, कारण आपण मराठी मिडियमचं असल्यामुळे आपल्याला ते एकदम परफेक्टली तेवढं लक्षात येत नाही की कुठं काय कोणतं टेन्स यूज करायचं म्हणून. त्यानंतर देशमुख टीचर, गुंजा टीचर झालं, वानखे टीचर सायन्स सब्जेक्ट शिकवायच्या. तसं बघितलं तर सायन्स म्हणजे एकदम अवघड सब्जेक्ट, पण टीचरने एवढा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, सब्जेक्ट केलेला होता तो. त्यामध्ये एक्सपेरिमेंट्स असायचे, प्रिझम ते आपल्याला शिकवायचे, ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट्स करून दाखवून ते शिकवायच्या. म्हणजे असं वाटायचं खरं हे सायन्स कुठे यूज होत असेल, म्हणजे त्याचं काय यूज असणार, एवढा अवघड सब्जेक्ट कशाला ठेवलेला असेल, त्याचं काही असेल का. पण वनके टीचरनी तो खूप शिकवलं. म्हणजे मॅथ्स शिकवायचे, त्यात सर्व म्हणजे आपण मॅथ्स वगैरे म्हणतो तेव्हा तर गणित आणि आपण ती म्हणायचो भूमिती. हा, भूमिती. ना ते भूमिती तर किती अवघड जायचं, त्यामध्ये एवढे मोठे मोठे इक्वेशन्स, आणि ते कधी पाठ करणार, ते कसं राईट करणार. एक स्टेप मिस झाली की गेले मार्क्स, लगेच 0. फक्त एक स्टेप राईट केली की 1 मार्क, त्याच्या खालचं पूर्ण 0. पण सरांनी इतकं व्यवस्थित करून घेतलं, म्हणजे त्यावेळेला बरेच माझ्या क्लासच्या मुलींनी ट्युशन्स लावले ते टेनचे. पण सर स्कूल संपल्यानंतर मुलींचे एक्स्ट्राचे क्लासेस घेऊन प्रिपरेशन करून घ्यायचे सर्व, आणि त्यामुळेच कदाचित मी 10th मध्ये मॅथ्समध्ये फर्स्ट पण होते, फक्त सरांच्यामुळेच. आणि पवार टीचर हिंदी शिकवायच्या, 5वी 6वी 7वीला छान हिंदी शिकवायच्या, मस्त एकदम गाणी म्हणत म्हणत जसं म्हणतो आपण तसं हिंदी, एकदम कडक आवाज, कणखर, आणि मस्त शिकवायच्या. म्हणजे सर्वच टीचरचं मार्गदर्शन इतकं मोलाचं होतं की आपण ते विसरू शकत नाही. ते आजही आपल्या लाईफमध्ये कुठं ना कुठं कामात येतच, कळत न कळत. आपण कदाचित लक्षही देत नाही त्या गोष्टीवर, पण ते फार मौल्यवान आणि कामाचं असतं, आणि ते आठवत पण जातं आपल्याला की हा तेव्हा असं झालं होतं, कदाचित ते ह्यासाठीच असं झालेलं असेल म्हणून. नंतर माझं 10th झालं. नंतर 11th-12th मी इथे गणेश विद्यालयामध्ये केलं. त्यानंतर ग्रॅज्युएशन विवेकानंद कॉलेज संभाजीनगर, तिथं मी BCS केलं. ॲक्च्युली त्यावेळेस B.Edचं फार जास्त क्रेज होतं की D.Ed करायला पाहिजे, कारण B.Ed केलेले मुलं मुली टीचर्स म्हणून लागायचे.
पण मग माझ्या वडिलांनी तेव्हा माझं BCSला ॲडमिशन घेतलं. त्याचं ॲडमिशन घेतल्यानंतर ते मला सब्जेक्ट इतके अवघड वाटायला लागले, कारण ते सर्व इंग्लिशच. म्हणजे 11-12 जरी आपण सायन्स करतो तरी पण आपण कामापुरता स्टडी करतो की हां, हे सब्जेक्ट इंग्लिशमधून आहेत, आपल्याला हे कम्प्लीट करायचं झालं. ते सोडून आपण काही इंग्लिश आलं पाहिजे म्हणून काहीतरी आधार रीड करायचं असं नाही. मग 11-12 सायन्स झालं. मग ते जेव्हा मला अवघड वाटायला लागलं, मग मी पप्पांना म्हटलं की मला ना हे खूप अवघड वाटतंय म्हटलं. त्यांनी माझं हॉस्टेलचं ॲडमिशन केलं. मी तिथं राहायला पण गेले. मी आणि त्या 11-12च्याच काही मुली पण होत्या माझ्यासोबत. मी त्यांना बोलून घेतलं एक दिवस की तुम्ही या इथं, मला काही हे जमत नाही म्हणून. मग आले तिथं. मग तिथले जे HOD आहे त्यांच्याकडे गेलो आम्ही. तर सर काय म्हटले माझ्या वडिलांना की ती करून घेईल म्हणे. एवढं फार पण काही आवड नाही की तिच्याकडून होणारच नाही म्हणून. आणि तेवढ्यावर माझ्या पप्पांनी मला समजवलं आणि घरी आले. आणि नंतर ते झालंही व्यवस्थित. सर्व सब्जेक्ट्स क्लिअर प्रत्येक सेमिस्टरला. ते म्हणजे माझ्या वडिलांनी, आई-वडिलांनी एवढा सपोर्ट केला की प्रत्येक सेमिस्टरच्या रिझल्टला ते स्कूलमध्ये असायचे. शेती करूनही दुपारपर्यंत शेतात काम करायचं, स्कूलमध्ये यायचं. तिथं संभाजीनगरला पण कॉलेजमध्ये यायचं. टीचर्सला भेटायचं. जसं आज इथे तेव्हाही ते टीचर्सला भेटायचे. अजूनही त्यांच्या टीचर्सचे तेवढंच बॉन्डिंग आहे. मग ते मी ग्रॅज्युएशनला असताना असो, MSc करताना असो, MPhil करताना असो, PhD करताना असो, प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं होतच नाही की ते माझ्यासोबत नसतात. आणि इव्हन आता माझे हजबंड पण प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत असतात. असं नाही की तुला इथं जायचंय, हे करू नको, असं नाही, तुला काय करायचं कर, मी येतो तुझ्यासोबत. म्हणजे फक्त स्कूलच्या प्रोग्रामसाठी काल सकाळी आम्ही मुंबईवरून निघालो 7 वाजता. घरी पोहोचलो इकडं 12 वाजता. नंतर दुपारून त्यांना थोडं काम होते ते केलेत आणि आज परत इकडं संध्याकाळी सासरी जायचं आता दुपारी. तर म्हणजे आपल्या लाईफमध्ये जे लोक असतात ना, ते जितकी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला त्यातून मिळेल ना, तितकं पॉझिटिव्हली आपल्या लाईफमध्ये काहीतरी घडत जातं. आणि त्यासाठी आपले गुरुजन, आपले आईवडील, जितकं आपल्याला माहेर महत्त्वाचं असतं ना, तितकं सासर महत्त्वाचं असतं. म्हणजे सासरचे पण माझ्या नणंद असो, माझे सासरे, मला जाऊ आहे, सर्वजण इतके सपोर्ट करतात की ताई तुम्ही असं करा, ताई तुम्ही कसं करा, ताई तुम्ही याला सांगा, त्याला सांगा. म्हणजे सगळेजण आदराने जे आपल्याला ट्रीट करतात ना, तर ते काय फक्त म्हणजे ही गोष्ट नाही की फक्त एज्युकेशनमुळे ट्रीट करतात. त्यामध्ये काही आपले मॅनर्स असतात, जे की आपण हळूहळू लहानपणापासून मोठं होत जाते नाही, ते ऑटोमॅटिकली कधी टीचर्सच्या माध्यमातून, कधी आईवडिलांच्या माध्यमातून, कधी समाजातून आपण घेत जातो. आणि आजच्या काळात ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण किती वेल मॅनर्स बिहेव करतो, आपले मोठ्यांसोबत असो, छोट्यांसोबत असो, आणि त्यातून ते आपले संस्कार दिसतात. सो मला असं वाटतं की सर्व मुलींनी आपल्या आजूबाजूला आपले आईवडील असो, सासर, माहेर, सगळ्याच लोकांना इतकं म्हणजे भरभरून प्रेम द्या. जितकं तुम्ही द्याल ना, तितकं ते जास्त वापस मिळतं, दुप्पट वापस मिळतं. म्हणजे हा तर माझा अनुभव आहे. असं कधीच होत नाही की आपण एक फोन केल्यानंतर आपल्याला 2 फोन येणार नाही. 2 सोडून 3 येतील. मी एक छोटीशी कविता बनवली माझ्या सर्व टीचर्ससाठी, ती मी इथे रीड करून दाखवते. त्या अगोदर मला थोडंसं सांगायचं आहे की म्हणजे आपल्यासारख्या, जर मी शेती करून किंवा शेतकरी आईवडिलांची मुलगी असून मी, माझ्या बहिणी, आम्ही PhD पर्यंत जाऊ शकतो, कोणीही जाऊ शकतं. तर त्यासाठी खूप अपॉर्च्युनिटी असतात. फक्त एकमेकांना आपल्या स्कूलचा नाही बनवल्या, 12th नंतर काय काय opportunity आहे. ॲक्च्युली 10 वर्षांपूर्वीचा त्याचा ट्रेंड हा बराच बदलला. तेव्हा म्हणजे DA किंवा 12वी नंतर करायचो किंवा एकतर आपलं BSc, BA, BCom करायचं. तर आता तसं नाही. आता व्होकेशनल कोर्सेस आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आहेत, किंवा प्रायव्हेट कॉलेजेसला काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत. तर आपल्याकडून जेवढं होईल, ज्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळेल, त्या माध्यमातून आपण एकमेकींना सांगत आणि ते करत गेलं तर हा म्हणजे भरपूर बदल त्यामध्ये होऊ शकतो. इव्हन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आलेलं आहे. मला असं वाटतं मॅडम, मी दिवाळीला जेव्हा येईल ना इकडे माहेरी, तेव्हा एक आपण आपल्या स्कूलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक लेक्चर ठेवूया, की ज्या माध्यमातून सध्या नेमकं त्याची काय गरज आहे, मुलांनी काय शिकलं पाहिजे, असं थोडंसं मी प्रिपेअर करून येईल. आणि मग आपण त्याचे एक AI अवेअरनेस म्हणून असं करूया स्कूलमध्ये. तर अशा बऱ्याच गोष्टीत फेलोशिप मिळतात. आता मी PhD करत असताना म्हणजे ॲक्च्युली मला गाईड पण चांगली मिळाली. ज्यावेळेस माझं MSc झालं त्यावेळेस ॲक्च्युली मला जॉब करायचा होता, कारण आईवडीलही शेतीच करायचे. आम्ही 3 बहिणी, 1 भाऊ, घरात म्हणजे भरपूर मोठी फॅमिली. शेती कधी उत्पन्न होतं, नाही होत, पाऊस कधी दुष्काळ होतो. मग 3 कॉलेजला इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते तेव्हा MSc नंतर. तर म्हणून माझे जे गाईड मला ते मुलीसारखंच जपतात. तर त्यांनी माझ्या एका ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फॉरेन्सिक कॉलेज, तर माझं घेतलं इंटरव्ह्यू. सर स्वतःच होते तिथे.
मला म्हटले की तुला MPhil करायचंय, जॉब नाही करायचा आहे. पण आता मी सांगू शकत नाही की नाही, ॲटलिस्ट 10-20 हजार जे काही भेटेल ते जॉब पण करायचं आहे म्हणून. इंटरव्ह्यू घेतला मी, परस्पर देवगिरी कॉलेजला इंटरव्ह्यू घेतला, तिथं सिलेक्शन झालं. MPhilला पण ॲडमिशन घेतलं. मी सकाळी 8 ते 12पर्यंत कॉलेज करायचे, तिथून इकडे युनिव्हर्सिटीला यायचे, परत इकडे मग MPhilचे लेक्चर्स करायचे 3 ते 7पर्यंत. त्या ड्युरेशनमध्ये सुरुवातीला 8 दिवस मी देवगिरी कॉलेजला पायीच जायचे युनिव्हर्सिटीमधून. मग माझ्या वडिलांनी, म्हणजे मी ॲक्च्युली माझ्या वडिलांना म्हटलेच नाही की मी पायी जाते असं म्हणून. त्यांनी ना लोन केलं तेव्हा आणि मला एक स्कूटी घेऊन दिली. जायची. पण काय झालं की एक वेळेस म्हणजे त्यांना माहित होतं आपल्या मुलीला स्कूटी येत नाही. मग मी घरी आले 2 दिवस, शनिवार रविवार स्कूटी शिकवून घेतली. नेमकं तेव्हा जून-जुलैमध्ये घेतलेली होती ती. तर सगळीकडे चिखल. मग चिखलात माझे वडील शिकवायचे, देवगावपर्यंत आणायचे, घरी घेऊन जायचे. मग म्हणजे मला असं वाटलं मला जमेल की नाही, मला पण थोडं तसं वाटायला लागलं. मग मी काय म्हटले की मला येते म्हणलं, आता फक्त तुम्ही तिथून नेऊन सोडा. मग मी अगोदर गेले, नंतर माझ्या पप्पांनी स्कूटी आणून सोडली हॉस्टेलला तिथे. मग नंतर 2-3 दिवस मी घेऊनच नाही गेले, पण नंतर मला असं वाटलं की नाही घेऊनच जायला पाहिजे. आपण चालत चालत गेल्यासारखी चालवली तरी चालेल, पण ती जोपर्यंत रोडवर काढत नाही आपण तोपर्यंत ती येणारच नाही. मग मी ती स्कूटी चालवायला घेतली. मी 2-3 दिवस एकदम हळू जायचे यायचे. मग एक दिवस माझ्या वडिलांना, मग आई वडील म्हटल्यानंतर त्यांना स्ट्रेस असतो. जरी आपण मुली आहेत आणि आपण दूर आहोत त्यांच्यापासून, तर त्यांना खूप स्ट्रेस असतो या गोष्टींचा. त्या कशा राहत असतील, काय खात असतील, काय असेल त्यांचे हाल. म्हणजे तिकडं आम्हाला हॉस्टेलला जेव्हा मुलींना फीस असते तेव्हा घरात काही सण जरी असेल तर ते स्वतः काही करून खात नाही, आणि ते आपल्याला म्हणतात का आम्ही जेवलो, आणि आपण त्यांना म्हणतो की आम्ही जेवलो. अशी सिच्युएशन असते. आणि नेमकंच काय झालं, माझे पप्पा आले तिथे आणि माझ्याकडून स्कूटी पडली एका सिग्नलवर, आणि ते माझ्या मागेच होते. मग ते लगेचच पळत पळत आले, स्कूटी उचलली. मग कदाचित त्यानंतर त्यांना स्ट्रेस पण आला असेल, तर काय माहिती हिला खरंच येते का नाही. पण ते मला म्हटले नाही की तुला चालवता येत नाही म्हणून. म्हणजे हा जो सपोर्ट असतो ना आईवडिलांचा, जो कॉन्फिडन्स असतो ना त्यांनी आपल्याला प्रत्येक स्टेजला लाईफच्या दिलेला, तो आपल्याला पुढे घेऊन जातो. ते म्हटले नाही मला तसं की तुला येत नाही, त्यामुळेच कदाचित परत दुसऱ्या दिवशी चालवली आणि त्यानंतर मी पडली पण नाही. नंतर हे असे बरेच अनुभव आहेत. तर मुलींनो, मला एकच म्हणायचं की आत्ताच्या बॅचच्या आहेत का मॅडम आलेल्या आहेत ना, तर तुम्ही पण खूप शिका, एकमेकींना पुढं घेऊन जा. ज्यांना जो विषय येतो तो एकमेकींना शिकवा. आपल्या आई वडील जे सांगतात त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा. फोनचं ॲडिक्शन थोडंसं दूर करा. ते आत्ताची ह्या जनरेशनसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता मी बघते की रील्स वगैरे असतात, तर एकदा बसलं की ते स्क्रोल करत जायचं, एक एक तास निघून जातो तर कळत नाही. म्हणजे मी पण घेतलं होतं थोडे दिवस झाले इंस्टाग्राम. मी पण बसायची, माझं सर्व काम सोडून मी ते रील बघायची. नंतर मग जीवन आपण तेच ॲडिक्ट होऊन जातो त्या गोष्टींची, की आपण किती ते बघतोय आणि त्याचं काय बेनिफिट आहे, काहीच नाही. इव्हन आपलं डोकं असं तंग होऊन जातं, बेनिफिट काहीच होत नाही, वेळ पण जातो. मग मी पण ते इंस्टाग्रामवरून टाकलं की नको, ह्यामध्ये आपल्याला बेनिफिट नाही आहे काही. फक्त एक काय की काहीतरी कोणाचे जोक्स असतात, काहीतरी लाईफ स्टोरीज असतात, ते आपण बघत जातो. पण ते काय आपल्या लाईफशी काही रिलेटेडही नसतं आणि त्याचा आपल्याला बेनिफिटही नसतो ह्या एजला, ॲट दिस स्टेज ऑफ द एज. सो एक फोनपासून दूर राहा. इव्हन आम्हाला पण फोन नव्हते तेव्हा, त्यामुळेच कदाचित आम्ही पुढं गेलो, मला तरी असं वाटतं. आता जेवढं फोनचा यूज जास्त, तेवढे ते जे बेनिफिट्स कमी आणि डिसॲडव्हान्टेजेस जास्त झाले. कारण त्याचं ॲडिक्शन हे ओव्हर झाले. जे गरजेचं आहे त्यापेक्षा यूट्यूब बघायला लागलं की मग एखादी सिरियल आवडते मुलींना ते बघल, इंस्टाग्राम बघल, फेसबुकला फ्रेंड्स असतात. मग म्हणजे खरंच काही गरज आहे का एवढ्या गोष्टींची? तर काहीच गरज नाही. एकमेकींना आपण जितकं कमी बोलू, म्हणजे आपण आज, मला आज म्हणायचं की आपण खूप वर्षांनी भेटलो तर आपल्याला किती आनंद वाटला. तेच आपण दररोज ज्यांना बोलतो आणि दररोज भेटतो ना, त्यांना रोज रोज बोलून आपल्याला आनंद वाटतच नाही. जितकं आपण कमी एकमेकांना बोलू ना, तेवढं लाईफमध्ये प्रॉब्लेम्स पण कमी असतात एकमेकांच्या, आणि बेनिफिट्स जास्त असतात. तर मी आता हे पोएम सांगते. माझी कन्या प्रशाला आठवणींचं एक घर, इथेच घडला आमचा प्रवास, इथेच मिळाला आधार. शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची इथेच झाली सुरुवात. गुरुजनांच्या मार्गदर्शनाने उजळली आमची प्रत्येक वाट. देशमुख मॅडम होत्या कडक, शिस्तप्रिय आणि ठाम. त्यांच्याच भीतीतून आम्हाला मिळाला यशाचा खरा ध्यास महान. वानपिटे टीचर शिकवायच्या विज्ञान प्रेमाने, अगदी सहज आणि छान. त्यांच्या शब्दातून उलगडायचं जगाचं सुंदर असं ज्ञान.
पचलुरे सर गणित शिकवायचे काटेकोर, जसं गणिताचं तत्व ठाम. त्यांच्या शिकवणीतूनच मिळाली विचार करण्याची धार खास. जगताप सर मराठीच्या कविता आणि संस्कृतच्या गोष्टी रंगवायचे मनात चित्र. त्यांच्या शब्दांनीच फुलायचे आमचं छोटंसं विश्व नितळ. गुंजा टीचर होत्या कडक पण अतिशय योग्य. शिस्तीत शिकवण देणाऱ्या, त्यांच्या नियमामुळेच आम्ही आयुष्यात पुढे जाणाऱ्या. मोहिते सर इंग्रजी आणि चित्रकलेत होते खूपच खास. त्यांच्या सुंदर हस्ताक्षरातून दिसायचा अक्षरांचा एक एक सुंदर श्वास. पवार सर क्रीडांगणात शिकवायचे जिद्द आणि आत्मविश्वास. मुलींना जीवापाड जपून त्यांनी दिला धैर्याचा असा श्वास. पवार टीचर हिंदी शिकवायच्या प्रेमाने, गोड आणि सहज भाषेत. त्यांच्या मायेने शिकणं झालं अगदी मनापासून आणि सहजतेत. आपल्या सर्व मावशी आणि काकांनी घेतलेली आमची काळजी खास. त्यांच्या प्रेमामुळेच शाळा वाटायची एक सुंदर घर असं आकाश. आज 20 वर्षांनी पुन्हा आठवणींना मिळाला उजाळा. मनापासून वाटतं म्हणावं, धन्य ती माझी कन्या प्रशाला, धन्य ती माझी कन्या प्रशाला.